नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वतःची रसोई. आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत, अगदी ऑथेंटिक आणि एकदम पारंपरिक पद्धतीने. पण त्याआधी मी एक तुम्हाला चांगला विचार सांगते काय, की नेहमी आपण प्रामाणिकपणे बोललं पाहिजे, प्रामाणिक बोललं पाहिजे, प्रामाणिक वागलं पाहिजे. कारण आपण जेव्हा प्रामाणिक बोलतो, प्रामाणिक वागतो ना, तर त्याचं फळ आपल्याला नक्की भेटतं. आणि नेहमी कधी आता सपोज आपण जॉब करत असतो तर प्रामाणिकपणे, किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर प्रामाणिकपणे ते काम केलं पाहिजे. आपली जिम्मेदारी आपण व्यवस्थित पार पाडली पाहिजे. त्याचं फळ ना आज नाही तर उद्या ते डेफिनेटली मिळत असतं. हा माझा पर्सनल अनुभव आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक कढई घ्यायची. कढईमध्ये 2-3 चमचे तेल ॲड करायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेलामध्ये छान जिरं मोहरीची फोडणी द्यायची. फोडणी छान बसली की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा. कांदा छान परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये 4-5 पानं कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण छान परतून घ्यायचा. नंतर एक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो छान परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची. पेस्ट पण आपल्याला छान त्याचा उग्र वास जाईपर्यंत परतून घ्यायचे. आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये आपण काप करून घेतलेले बटाटे ॲड करायचे. बटाटे आपल्याला छान परतून घ्यायचे तेलामध्ये. बटाटा व्यवस्थित परतला की पटकन शिजला जातो, त्यामुळे बटाटा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बटाटा छान परतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं मी अगदी बारीक गॅसवर हा बटाटा परतून घेतलेला आहे. बटाटा छान परतला की त्याच्यामध्ये घरातले बेसिक मसाले ॲड करायचे. मी 1 चमचा धनेपूड ॲड केली आहे, अर्धा चमचा जिरेपूड ॲड केली आहे, चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे. कांदा लसूण मसाल्याने टेस्ट खूप छान येते. आणि कांदा लसूण मसाला जर आपण ह्याच्यामध्ये ॲड केला की दुसरा एक्स्ट्रा कोणताही मसाला ॲड करायची गरज पडत नाही. आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे बटाट्यासोबत. आता हे मसाले छान मिक्स झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. एकदम छान कवरिंग आलेलं आहे बटाट्याला मसाल्यांचं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं. ताट म्हणजे वाफेवर बटाटे शिजतात 1-5 मिनटात. अजून थोडंसं बटाटे खाली लागत होते, जळायला लागले होते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. एकत्र मिक्स केलं आधी बटाटे आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आणि नंतर ह्याच्यावरती अजून प्लेट झाकून याला 10 मिनटं शिजू देणार आहे. 10 मिनटात बटाटा आपला परफेक्ट शिजला जातो, पाहू शकता. आता त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बटाटा छान शिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं मी एकदा छान त्याला एकत्र मिक्स करून घेते. आणि आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. अगदी उकळलेलं पाणी ॲड करा, कारण भाजी पटकन शिजते उकळलेलं पाणी ॲड केलं की. पटकन अगदी 10 मिनटात तयार होते भाजी. आता मी उकळलेलं पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं 3-4 चमचे मी शेंगदाण्याचं कूट ॲड करते ह्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेते शेंगदाण्याचं कूट मी आता शेंगदाण्याचं कूट मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. याला 5 मिनटं उकळी येऊ द्यायची. भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आणि ह्याला 5 मिनटं छान उकळी येऊ द्यायची, कारण बटाटे आपले ऑलरेडी शिजलेले आहेत. फक्त आता आपण त्याच्यामध्ये पाणी आणि शेंगदाण्याचं कूट घातले म्हणून त्याला एक उकळी काढून घ्यायची, पाहू शकता. अजून एकदा मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते अजून, कारण मला कोथिंबीर भाजीमध्ये खूप आवडते. आणि आपली ही बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे. भाताबरोबर चपातीबरोबर खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. बाय. आणि अशाच उद्या नवीन एका रेसिपीबरोबर आपण भेटू. बाय.